श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। आज आपण भगवान शंकरांचे अखंड सौभाग्यासाठी शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर जल समर्पित करणारे प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, भगवान शंकरांचे अखंड सौभाग्यासाठी सौभाग्यवती स्त्रीने शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर म्हणजे महादेवाची मुलगी अशोक सुंदरीच्या स्थानावर अशा प्रकारे जल समर्पित करावे। बघा, शिवपुराण कथेत असे म्हटले गेलेले आहे की लोखंडापेक्षा ताकदवान हा अग्नी आहे आणि अग्नीपेक्षा ताकदवान पाणी आहे, पाण्यापेक्षा ताकदवान मनुष्य आहे आणि मनुष्यापेक्षा ताकदवान बिमारी आहे, रोग आहे, आजार आहे, दुःख आहे, मैत्रिणींनो संकटे आहे। या सर्व गोष्टीपेक्षा ताकदवान हा आपला भोळा भंडारी महाकाळ महामृत्युंजय आहे। माझा देवादिदेव महादेव शिवशंभो हा आहे। बघा, मृत्युंजय म्हटले जाते पण मृत्यूपासूनही जयविजय मिळवला जातो आणि हजार संकट दुःख यांना गिळून टाकणारा आणि आपल्याला मार्ग दाखवणारा तो हा महाकाल आहे। भगवान शिवशंकरांचे आणि शिवाची मुलगी अशोक सुंदरीचे उपाय पाहूयात। अशोक सुंदरीच्या स्थानावर जल का समर्पित केले जाते? कारण भगवान शंकरांची सगळ्यात लहान मुलगी आणि अतिप्रिय मुलगी ही अशोक सुंदरी आहे। ही लहान मुलगी अशोक सुंदरी ती स्त्रियांना अखंड सौभाग्यांचा वर प्रदान करते। भगवान शंकराने अशोक सुंदरीला आशीर्वाद दिला आहे की पृथ्वी तलावावरील कोणताही स्त्रीला अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करते। तर शिवपुराण कथेत असे सांगितले आहे की ज्या स्त्रीच्या भाग्यामध्ये वंध्यत्व होणार आहे तिचा पती समाप्त होणार आहे। जर अशोक सुंदरीच्या जागेवर जल समर्पित करते तिच्या पतीवर काळही आला असेल तर माता अशोक सुंदरी महाकाल यांना सांगून काळाला सुद्धा टाळते। बघा मैत्रिणींनो, शास्त्रसुद्धा असे सांगते की सौभाग्यवती स्त्री जेवढे भजन पूजन नामस्मरण पाठपूजा व्रत करते, साधना करते, आराधना करते, त्या सौभाग्यवती स्त्रीने केलेले दानधर्म पुण्यभजन कीर्तन स्मरण सेवा हे तिच्या पतीला अतिफलदायी ठरते। तसेच तिच्या पतीला कष्ट केलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येते आणि मुलांनाही प्रत्येक गोष्टीत ते कामी येते। स्कंदपुराण सांगते की आपण जर एखादे व्रत करायचे नियम ठरवले असेल तर ते आपण आपल्या घरून नियम घेतला असेल, पशुपतीनाथ व्रत असो, 16 सोमवार व्रत असो, मंगळवार असेल, गुरुवार असेल किंवा आठवड्यातील तुमचं कुठलंही व्रत असेल, जे काही तुम्ही कुठले व्रत करणार असाल ते व्रत आपल्या पतीच्या घरूनच करायला हवे। तर आपण कोणतेही व्रत करत असाल तर आपल्या पतीच्या घरचे अन्न, पतीच्या घरचेच पाणी, त्यामुळे पतीच्या घरचेच आपल्याला सुख समाधान समृद्ध आणि ऐश्वर प्राप्त होते। जर व्रत करण्याच्या दिवशी आपले एखादे विशेष व्रत असेल आणि 16 सोमवारचे पशुपती व्रत किंवा तीज व्रत आपण करणार असेल, माहेरी गेलो असेल, तिथले अन्न पाणी ग्रहण केले आणि माहेरचा प्रसाद म्हणून पूजेची थाळी म्हणून भगवान शंकरांची आराधना जर केली तर स्कंदपुराण असे सांगते की ते स्वीकार होत नाही। म्हणजे आपल्याला आपल्या पतीच्या घरचेच म्हणजे आपल्या स्वतःच्या घरचेच अन्नप्राशन करायचे आहे। विवाह झाल्यानंतर गोत्र बदलले जाते, त्या गोत्रातीलच अन्न भगवान शिवशंकराला समर्पित असते। आपल्याला असं वाटत असेल की खूप कष्ट आहेत, कर्जही वाढत आहेत, टेन्शन पण खूप आहेत, दुःखही वाढत चाललेले आहेत, सतत काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, आपल्या परिवारात काही चांगलं चालत नाही, तर प्रयत्न करावा की आठवड्यातून एकदा तरी एक तांदळाचा दाणा पाण्याच्या लोट्यात टाकून त्यात एक काळी मिरी टाकून आणि त्यात थोडेसे लाल चंदन टाकून बघा भगवान शंकराला मनोभावे समर्पित करावे। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। भगवान शंकराला जल समर्पित करण्याचे 5 विशेष स्थान आहेत। तिथे भगवान शिवाचा संपूर्ण परिवार विसावलेला असतो। अशा ठिकाणी शिवलिंगावर जल समर्पित केले जाते आणि भगवान शिव ते लवकर जल स्वीकार करतात, त्याला पंचगंगा असे म्हणतात। ते 5 स्थान आपण जेव्हा पाणी घेऊन शिवलिंगाजवळ जातो तेव्हा सगळ्यात पहिले शिवलिंगावर जलाधारी आहेत, तिथे उजव्या बाजूने आपल्या मनोकामना बोलून जल समर्पित करावे, नंतर डाव्या बाजूने जल समर्पित करावे। तसेच रोगमुक्तीसाठी ते स्थान आहे।
नंतर अशोक सुंदरीच्या स्थानावर जल समर्पित करावे. हे तिसरे स्थान आहे आणि अशोक सुंदरी आपल्या सौभाग्याला अखंड सौभाग्य प्राप्त करते आणि आपल्यातल्या जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करते. चौथे स्थान हे माता पार्वतीचे आहे. त्याच्या खाली हस्तकमल असते. त्या हस्तकमल त्याचा गोलाकार जल समर्पित करावे. पाचवे स्थान भगवान शिवाच्या शिवलिंगावर कंकरवर मनोभावे समर्पित करावे. या 5 जागेवर जर जल क्रमाक्रमाने समर्पित केले तर भगवान गणेश, भगवान कार्तिक, या माता पार्वती, अशोक सुंदरी, पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कधी एखादे विशेष कार्य असेल, कार्य अडलेले असेल, तर खूप दिवसापासून ते होतच नसेल तर एक कलश घेऊन त्या कलशामध्ये एक बेलपत्र शिव मंदिरात घेऊन जावे. जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जाताना आपल्या उजव्या हातात अगोदर बेलपत्र घ्यावे. त्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवावा. जी काही आपली मनोकामना आहे ती भगवान शिवाला बोलावी आणि कलश डाव्या हातात घेऊन उजव्या हातातील जो बेलपत्र आहे तो अशोक सुंदरीच्या ठिकाणी समर्पित करताना देठ जलाधारीकडे असावा आणि पानाचे तोंड शिवलिंगाकडे असावे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपल्याला बेलपत्र समर्पित करायचे आहे. आपण जातो आणि डायरेक्ट ठेवतो, तर तसे न करता या पद्धतीने जर तुम्ही बेलपत्र समर्पित केले तर तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले फळ मिळेल. आणि डाव्या हातातील कलश उजव्या हातात घेऊन जलाधारीपासून अशोक सुंदरी आणि जे शिवलिंग आहे, कंकर आहे, त्याला गोलाकार द्विजेश वर महादेव या नामाचे स्मरण करत गोलाकार जल समर्पित करावे. तर हे तुम्ही 2-3 सोमवार सलग केले तर जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल असे म्हणतात. अशोक सुंदरीच्या सहाय्याने देवादिदेव महादेव आपली लवकर इच्छा पूर्ण करतात. सूर्यास्ताच्या वेळी घरातील मुलीने, सुनेने, स्त्रीने घरातील काहीही वस्तू सायंकाळच्या वेळी कुणालाही द्यायची नाही आणि घरातील मुलींनी, सुनांनी सायंकाळच्या वेळी कुणाच्याही घरी जायचे नाही. आपल्या घरातील लक्ष्मी आपल्या घरातच राहिली पाहिजे. बघा, सायंकाळची वेळ ही अशी असते की गायसुद्धा चरून आपल्या घरीच येत असते. पशुपक्षीसुद्धा आपल्या घरीच माघारी येत असतात. पण आजकाल असे झाले आहे की आपल्या घरातील स्त्रिया मैत्रिणींना फोन करून सांगतात की किती वाजता भेटायचं आहे. सायंकाळच्या वेळेस घराबाहेर निघून जातात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस घर सोडून पैसे खर्च करण्यासाठी जातात. असे करू नका. शास्त्र सांगते की सायंकाळच्या वेळेस भिक्षुक जरी भिक्षा मागायला आला तरीही देऊ नये, कारण सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मीचा येण्याचा वेळ आणि काळ असतो. हिंदू धर्मामध्ये मैत्रिणींनो शास्त्राप्रमाणे असे सांगतात की तुळशीपत्र, बेलपत्र, दुर्वा, शमीपत्र जर नखाने तोडले गेले तर भगवानाला समर्पित होत नाही. ही पाने सर्व देवांना समर्पित आहेत. शिव महापुराणात कथा सांगते की कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही घडीला नखाने कोणतीही सामग्री, पान जर तोडून भगवंताला समर्पित केली तर ते भगवान स्वीकार करत नाहीत. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललेलो आहोत आणि ते काम आपलं खूप महत्त्वाचं असं वाटत असेल तर 5 रुपयांचा किंवा 10 रुपयांचा शिक्का आपल्या हातामध्ये घेऊन या एका वाटीमध्ये थोड्या पाण्यात कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन टाका आणि तेच पाणी आपल्या डोळ्यांना लावा. बघा, आपण ज्यावेळेस महत्त्वाच्या कामासाठी, जे काही रोजचे काम महत्त्वाचे आहे त्या कार्यासाठी घराच्या बाहेर जाताना हे आवर्जून करावे. पण हा उपाय स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने करायचा आहे. आपल्या मनामध्ये कुठलाही वाईट भाव ठेवायचा नाही की या साध्या उपायाने हे माझं काम होईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे छोटे छोटे उपाय कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही शंकरांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.